अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। यासाठी युनियनच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलने केली जात आहे। मागील वर्षी नगर ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता। त्यानंतर सरकारने पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले, मात्र अजूनपर्यंत 7वा वेतन आयोगाचा निर्णय सरकारने घेतला नाही। राज्यातील ड वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून देखील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला। मात्र अहमदनगर पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही। यासाठी आज अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिला आहे। राज्य सरकारने अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी यासाठी आज मनपा मुख्य कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी उपोषणकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांच्यासोबत महापालिकेतील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे। तसेच उपोषणकर्ते अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आत्ताच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व हेड ऑफिसचे कर्मचारी आम्हाला आंदोलनस्थळी आमच्या ठिकाणी बसवण्यासाठी इथे उपस्थित होते। आमची मागणी एकच आहे, 7वा वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे। राज्यातील सर्व महानगरपालिकांना 7वा वेतन आयोगाची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे। काही महानगरपालिका आपल्या नगरपालिकेपेक्षा अत्यंत दयनीय अवस्था असतानाही तिथं 7वा वेतन आयोगाने तिथले कर्मचारी पगार घेतात व आम्हाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरच्या 7वा वेतन आयोग अद्याप मिळालेला नाही। आमचा 2019मध्ये ठराव झालेला आहे। ठराव होऊन सर्वात प्रथम ठराव राज्य सरकारकडे आमच्या महानगरपालिकेचा गेलेला असतानाही सगळ्यात शेवट आम्हाला झाला, त्याच्यामुळे आत्मक्लेश करण्याची वेळ आलेली आहे। आम्ही आत्मक्लेश करत असताना इथं आमरण उपोषण बिन खाता पेता आम्ही आज 3 जण बसलेलो आहोत। मी स्वतः बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर अध्यक्ष, आमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब राशीनकर, आम्ही तिघं मिळून आज उपोषणाला बसलेलो आहे। आणि आमचा ठाम निर्धार आहे की जोपर्यंत राज्य सरकार आमच्या 7व्या वेतन आयोगाला मंजुरी देत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत। याच्यानंतर आमचे कर्मचारी आहेत, इतर विभागातले झाडू कामगार आहेत, यांना काय आम्ही आज सामील केलेलं नाही। पण उद्या आमची दयनीय अवस्था पाहून जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, नगरकारांची कुठली सेवा खंडित करण्याचा आमचा मानस नाही आहे। पण जर कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी जर काही काम बंद केलं तर नगरकारांनी आम्हाला पाठबळ द्यावे, आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी की आमचा कुठलाही नगरकारांशी रोष नाही आहे। आम्हाला आमच्या हक्कासाठी भांडण आहे, त्यासाठी या नगरकारांनी आम्हाला मदत करावी। आम्ही राज्य सरकारपर्यंत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्याचबरोबर कलेक्टर, SP ऑफिस सर्वत्र प्रोसिजर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहे। आमच्या या आंदोलनाला महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व आमच्या आयुक्तांचाही नक्कीच आम्हाला पाठबळ मिळेल, कारण आमचं भांडण महापालिकेशी नसून आमचं भांडण राज्य सरकारशी आहे, मुख्यमंत्र्यांशी आहे। त्यांनी आमचा तात्काळ हा 7वा वेतन आयोग मंजूर करावा। जर 2 दिवस 4 दिवस उलटत गेले तर आंदोलन चिघळत जाईल। जसे की लॉंग मार्च आम्ही काढला होता, 3 दिवस आम्ही पूर्ण पालिका बंद पाडली होती, नगरकारांना कुठली सेवा मिळाली नाही। त्यावेळेसही नगरकारांनी आम्हाला साथ दिली, कुठली तक्रार केली नाही। काही सामाजिक संस्थांनी तर त्यांच्या एरियातले गल्ल्यासुद्धा साफ केल्या होत्या, याचा आम्हाला खूप आनंद झाला। त्याचप्रमाणे समजा 2-3 दिवसानंतर असं काम जर बंद पडलं तर नगरकारांनी आम्हाला साथ द्यावी व आमच्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्हाला पाठबळ द्यावे, एवढीच या निमित्ताने विनंती करतो। पालिकेमधील कामगारांना त्याचबरोबर पेन्शनरला 7वा वेतन आयोग जो लागू करायला पाहिजे होता तो अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेला नाही। महाराष्ट्रामधील बहुतांशी महानगरपालिकांना त्यामधील कर्मचाऱ्यांची पेन्शनर असोसिएशनला पेन्शनरला 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे। परंतु अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय सध्या प्रशासकीय कामकाज चालू आहे। त्या प्रशासकांना आपण वेळोवेळी निवेदन दिलेत, महाराष्ट्र शासनाला निवेदन दिलेत। आपल्या अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांनाही आपण निवेदन दिले। मग आमचं असं म्हणणं होतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला 7वा वेतन आयोग लागेल अशी अपेक्षा होती, पण तो 7वा वेतन आयोग लागला नाही। आता नव्यानेच
विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही 7वा वेतन आयोग लागेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला, अशी अपेक्षा होती. मी आजच सकाळी बातम्यामध्ये ऐकलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा इतर त्या ठिकाणच्या महानगरपालिकेला 7व्या वेतन आयोगाचा फरकाची रक्कम दिली, नंतर 10,000 रुपये वेगळे दिले, नंतर पुन्हा इतर ठिकाणचेही अनुदान दिले. सरकार जे गतिमान पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते, परंतु अहमदनगर महानगरपालिकेचा 7वा वेतन आयोग का त्याला विलंब होतो आहे याबद्दल आम्हाला मनामध्ये शंका येते. त्यामुळं आमची विनंती आहे की आमचं जे महानगरपालिका कर्मचारी युनियननं जे आंदोलन आता उपोषणाचं हत्यार उपसलं आहे, याच्या अगोदरही अनेक आंदोलनं केले, परंतु आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे हे 4 ते 2 दिवसामध्ये अहमदनगर महानगरपालिकेला 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबतचं जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती करतो, पेन्शनर असोसिएशनतर्फे व कामगार युनियनतर्फे.